बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका। स्मिता पाटील, भारतीय सिनेमातील अभिनय संपन्न आणि एक सशक्त कलाकार। लेकिन जश्न तो बाप मनाता है रे। तू मेरा बाप कब से बन गया? मैं तेरा बाप। अभिनेत्री स्मिता पाटीलनं आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत 80 पेक्षाही अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवून स्वतंत्र ओळख निर्माण केली। तसंच स्मिता पाटील आणि समांतर चित्रपट ही संकल्पना 1970 आणि 80च्या दशकात रूढ झाली। स्मिता पाटीलने हिंदीत मंडी, मंथन, भूमिका, निशांत, अर्धसत्य, बाजार, चक्र, गमन अशा चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या। अगदी त्याच पद्धतीनं उंबरठा या सिनेमात त्यांनी उभी केलेली सुलभा महाजन ही व्यक्तिरेखा त्यांच्या दृष्टीनंही खूप महत्वाची होती। प्रत्यक्ष जीवनातही स्मिता पाटीलची ही आवडती भूमिका होती। का? याचं कारण म्हणजे त्या भूमिकेला अनेकांगांनी वास्तवतेची छटा होती। प्रत्यक्ष जीवनातही अभिनेत्री स्मिता पाटील समाजकार्यात सक्रिय होती, त्यामुळे सुलभा महाजन हे पात्र तिच्या मनाच्या आणि आपलंसं वाटणारं होतं। तसंच त्या काळी पत्रकारांनी स्मिता पाटीलला एक प्रश्न विचारला होता की सुलभा महाजन साकारताना तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष जीवनातली कोणती स्त्री होती? यावर स्मिता पाटीलचं उत्तर होतं, मी माझ्या माला डोळ्यासमोर ठेवून हे पात्र साकारलं आणि आजही मी उंबरठामधील सुलभा महाजन हे पात्र पडद्यावरती पाहते त्यावेळी मला माझ्या माची आठवण येते। म्हणूनच या भूमिकेवर कोणी जर टीका टिप्पणी केलीच तर ते स्मिता पाटीलला खटकत असेल। अरे हलकट, तेरी बीवी से छिपाकर मेरे को दुकान के पीछे रखना चाहता है? तेरे को क्या लगता है ऐसा रिकॉर्ड बजाकर बस्ती की सारी लड़कियां तेरे सामने हीरोइन जैसी नाचेंगी? क्या? चुप चुप चुप, तू फिर से रिकॉर्ड बजाना तो मैं तेरा बैंड बाजा बना के रखूंगी। समाजातील स्त्री मनाची होणारी घुसमट सुलभा महाजनच्या रूपानं अगदी संवेदनशीलरित्या मांडण्यात आल्यानं अनेक महिलांना ती आज देखील जवळची वाटते आणि म्हणूनच रुपेरी पडद्यावर हा सिनेमा अजरामर ठरला। आणि स्मिता पाटीलचं बुद्धिवादी आणि कलापूर्ण व्यक्तिमत्व या निमित्ताने आपल्याला कळू शकलं। उसको नहीं मालूम होना चाहिए, मैं उसको देखना चाहती हूँ। क्यों कहते? मर्द है ना, अकड़ जाएगा। तो है। ए, दिखाएगी ना? चल, कुछ तो भी करती हूँ कहते। अयो करती हूँ बोले ना। मंडळी, स्मिता पाटील बद्दल आपल्याला आणखीन काही जर सांगायचं असेल तर नक्की आपले व्ह्यूज पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये। त्याचप्रमाणे मराठी सिनेमातील अशाच काही घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी।